नमस्कार. रेड्डी बॉय स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे. डेची गरज नाही. भाग 10. दुसऱ्या दिवशी तिच्या पुढे नेमकं काय मांडून ठेवलंय याची तिला कल्पनाही नव्हती. स्वतःच्या शरीराला थोडासा व्यायाम हवा म्हणून ती ऑफिसला जाताना नेहमी जिने चढूनच जात असे. त्या दिवशी तिने जिने चढताना तिने कसला तरी आवाज झाला म्हणून मागे वळून पाहिले आणि तिचा तोल गेला. ती पायऱ्यांवरून घसरली. तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. अभिला कोणीतरी फोन करून तात्काळ कळवले आणि तो धावतच हॉस्पिटलमध्ये आला. तिच्या शेजारी बसून तिचा हात हातात घेतला तेव्हा त्याच्या डोळ्यात जमा झालेले अश्रू तिला अर्धवट बेशुद्धीतही दिसले. तिच्या डोक्याला मार लागून ती जखमी झाली होती आणि तिच्या कमरेचे हाड मोडले होते. ती व्हेंटिलेटरवर होती आणि बोलू शकत नव्हती. नर्सने तिची काळजी कशी घ्यायची आणि तिला खाण्यास काय काय दिलं पाहिजे हे त्याला समजावले. त्याने सगळ्या गोष्टी नीट समजावून घेतल्या. पुढचे काही दिवस ती हॉस्पिटलमध्येच राहणार होती. आठवडाभर हॉस्पिटलमध्ये आणि घरी आल्यावर पुढचे काही दिवस अभि तिची काळजी वाहत होता. त्या दिवसात तिने पाहिले की ती लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून तो रोज देवासमोर दिवा लावून हात जोडून प्रार्थना करणं, तिचं खाणं पिणं, औषधं याचं वेळापत्रक सांभाळणं, तिला हळूहळू थोपटत झोपविणं, विनोदी पुस्तकं वाचून दाखवणे, एवढंच नाही तर आईबाबांचं सगळं करणं, त्यांना धीर देणं, संपूर्ण घर सांभाळणं, स्पृहा रोज करत असलेली कामं करणं. अभि सगळं नीट करीत होता. तिला त्याचा अभिमान वाटला. त्याच्यावरच्या प्रेमाने तिचा ऊर भरून आला. रात्रीच्या अंधारात तिने आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. हा पश्चाताप नव्हता तर स्वपरीक्षण होतं. आता 1-2 दिवसात तुला चालता आणि मग धावतच ऑफिस गाठशील बघ, अभि तिचा हात हातात घेऊन म्हणाला. तिने हाताची बोटं त्याच्या बोटात गुंतवून म्हटलं, मी आजारी पडल्यावर तू जे काही केलंस तेवढ्यावरच काहीतरी निष्कर्ष काढून मी बोलत नाहीये, पण मित्र आणि प्रियकराच्या भूमिकेतून निघून लग्न होताना तू नवऱ्याच्या भूमिकेत शिरलास हे मला उमगलंच नाही. नेहमीच तू घरात जी मला कामात मदत करतोस, आई बाबा आणि माझ्यातला संवाद बिघडू नये म्हणून माझी काळजी घेतोस, मला समजावितोस, माझ्या छोट्या मोठ्या चुकांकडे दुर्लक्ष करतोस, प्रसंगी तुझी चूक नसतानाही माघार घेतोस, तेव्हा तुझ्या माझ्यावर होणारा प्रेमाचा वर्षाव साजरा करण्यासाठी मला कुठल्याही डेची गरज नाही. फुलांचे गुच्छ आणि भेट घेऊन तो साजरा करण्याचीही मला आवश्यकता नाही, कारण हा माझ्यासाठी एक डे नाही तर एक सोहळा आहे, तुझ्या प्रेमाचा सोहळा. ते कळलंय मला. तिचं काही स्वतःशी चाललेल्या बोलण्याचा संदर्भ न लावून त्याने घाईघाईनेच प्रश्न केला, आज कुठला डे आहे का? मी काही विसरलोय का? ती नुसतं हसली आणि त्याच्या कुशीत शिरली. समाप्त. कथा आवडल्यास चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा.